आप देख रहे हैं लोक भारत टीवी और मेरा महाराष्ट्र लाइव। मैं मुख्य संपादक मिर्ज़ा इद्रिस बेग। आइए बढ़ते आज की अहम और बड़ी खबर की तरफ। 2 फरवरी को जो उर्स हज़रत तुराबुल हक़ का हमेशा की तरह इस साल भी भरने वाला है, इसी तरह से आज हमारे चैनल के माध्यम से कलेक्टर साहब और पुलिस प्रशासन की तरफ से जनता को क्या आह्वान दिया है हमारे चैनल के माध्यम से आप देख सकते हैं। और इसी तरह से जनता के हित के मुद्दे उठाने के लिए हमारे हाथ मजबूत कीजिए। सब्सक्राइब, लाइक, शेयर, कमेंट देखते रहे आपका पसंदीदा चॅनल लोक भारत टीव्ही। धन्यवाद। हम चादर या ठिकाणी चालू केली संदल आणि ती प्रथा 1907 पासून हयात आजपर्यंत, म्हणजे आता हे 119वे वर्ष आहे। हे सलग जे जिल्हाधिकारी आले त्यांनी हे जे सूफी संत आहेत सय्यद शाह हजरत तुराबुल हक़, हे सर्व धर्म समभावासाठी त्यांनी त्यांच्या आयुष्यात जे योगदान दिलं, त्यामुळे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हे भाईचाऱ्याचं प्रतीक आहे। म्हणजे ते या ठिकाणी आले, 1267 साली त्यांचं देहांत झालं, पण तेव्हापासून आजपर्यंत हे यासाठी ओळखले जातात की हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणारं। आणि त्यांचं सर्वात मोठं, परभणीकरांना माहिती असेल तर किंवा नसेल तर समजून घ्या की त्यांचा सर्वात मोठा गुण होता सहनशीलता। त्यांनी सहनशीलता शिकवली आणि त्यांची सेवा या ठिकाणी आले, पाथरीवरून इथे आले, पहिल्यांदा पाथरीवरून शेवटच्या कालावधीला ते इथे होते, एका पाटलाच्या मळ्यामध्ये ते राहिले, त्या ठिकाणीच त्यांचं आयुष्याची शेवट झाला आणि त्या ठिकाणीच आज जो दर्गा आहे तो त्या ठिकाणी उभा आहे। आणि तेव्हापासून 1907 पासून दर्ग्याचं वरचं जे घुमट आहे ते 1911ला तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनीच ते बांधलेलं आहे। आणि त्यापासून ते आजपर्यंत आपण पाहतो दरवर्षी हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी ते प्रसिद्ध आहे। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी मीना बाजार भरतो, सर्व महिलांसाठी वेगवेगळ्या गोष्टींची खरेदी करण्यासाठी हा मीना बाजार खूप प्रसिद्ध आहे। त्याचप्रमाणे वेगवेगळे लहान मुलांच्या खेळासाठी त्यांना हा जो उरूस आहे ते बालकांसाठी आहे, महिलांसाठी आहे, ज्येष्ठांसाठी आहे, भाविकांसाठी आहे, व्यावसायिकांसाठी आहे, सर्वांसाठी आहे। फक्त या सर्वाची अंडरलाईन एकच आहे, सर्वांनी शांततेने, प्रेमाने आणि कुठलाही गैरप्रकार न करता दरवर्षी ज्या पद्धतीने शांततेत हा आनंदाने उरूस साजरा केला जातो, यावर्षीसुद्धा ही SP साहेब, RDC मॅडम आणि सर्वच प्रशासनाने याबाबत आढावा घेतलेला आहे। 2दा याबद्दलच्या बैठका झाल्यात। वक्फ बोर्डाचे सगळे अधिकारी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला याच्यामध्ये सहकार्य करत आहेत। यावर्षी मला एक संकल्पना आवडली, त्यामध्ये स्मार्ट ॲड्रेसिंग सिस्टीम आहे। याच्यावर माझ्या मार्फत डायरेक्ट लोकांना संदेश दिला जाऊ शकतो, SP साहेबांच्याकडून डायरेक्ट संदेश दिला जाऊ शकतो आणि सर्व याच्यावर एक काय म्हणतात बारीक नजर, तिसरी आग ही या सगळ्या सिस्टीममधून ठेवली जाऊ शकते आणि खूप चांगल्या पद्धतीने यावर्षीचा हे उरूस आपण साजरा करू, त्याचा आनंद सर्वांना घेता येईल। माझी विनंती हीच राहील सर्व भाविकांना, येणाऱ्या सर्व यात्रेकरूंना की आपण शिस्तीचं पालन करा, जे पण निर्देश दिलेले आहेत त्याचं पालन करा आणि सुरक्षित, शांततेत आणि प्रेमाने आपण हा दर्गाचा जो महोत्सव आहे, म्हणजे हा जो उरूस आहे तो आपण चांगल्या पद्धतीने साजरा करू असा मला विश्वास आहे। आपल्या पत्रकार बंधूंनी सुद्धा याबाबतीत प्रशासनाची जी भूमिका आहे ती सर्व भाविकांपर्यंत नक्की पोचवावी, कारण आपला त्याच्यातलं माध्यम म्हणून असणारी जबाबदारी खूप महत्त्वाची आहे। शांततेचं प्रतीक म्हणून, भाईचाऱ्याचं प्रतीक म्हणून परभणीचा उरूस ओळखला जावा अशीच अपेक्षा